महायुतीतले सर्व घटक पक्ष सगळ्यांनी जे काय मनापासून काम केलं, त्यानंतर माझी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, माझं संपूर्ण कुटुंबीय या सगळ्यांनी जे काय काम केलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास करून मतदार बांधवांचा आभार मानतो की त्यांनी 4थ्या वेळेला माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद। शेठ विजय आपलं झालेला आहे, आता काय सांगाल, कशा प्रकारे विश्वास व्यक्त करा? पहिला तर मी माझ्या सर्व मतदार बांधवांना धन्यवाद देतो, त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि माझे सर्व महायुतीतले कार्यकर्ते ज्याने माझं काम केलेलं आहे ते त्याला पात्र आहेत आणि माझे कुटुंबीय, माझी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो। कोणाच एकटा काय करू शकत नाही आहे, जर सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी जर बरोबर असले तर असा विजय संपादन करू शकतो आपण। अजून आम्हाला एक 8-9 हजार मतं मिळायला पाहिजे होती, त्याच्यात आम्ही शोध घेतो का कमी पडले, कारण आम्ही जर कुठं कमी नाही पडलो तर आम्हाला मतं का अजून विजयाला कमी पडली, कारण आम्हाला 26,000च्या फरकामध्ये जो विजय झालेला आहे तो माझं टार्गेट होतं 35,000च्या फरकामध्ये। पण असो, आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत आणि पुन्हा एकदा मतदार बांधवांचा आभार मानतो, माझ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना, महायुतीतले भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPIची मंडळी असतील, काही मनसेवाल्यांनी कळत न कळत केलेलं सहकार्य असेल आणि काही अदृश्य हातांनी पण आम्हाला मदत केलेली आहे, त्यांना पण त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे। कारण म्हणजे मी मगाही सांगितल्याप्रमाणे भरत शेठनी कधीच दुजाभाव केला नाही आहे, त्याचं फळ 4थ्यांदा निवडून देण्यामध्ये मला मिळालं। मी समाधानी आहे की जो रेकॉर्ड करायचा होता 4थ्या वेळेला निवडून येत नाहीत असं म्हणत होते, ते जनतेने दाखवून दिलं की 4थ्या वेळेला पण भरत शेठला निवडून आणू शकता आणि म्हणून मी त्यांचा ऋणी आहे।